नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर महा प्राईम टाइम. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीला या क्षणाच्या 3 मोठ्या बातम्या आपण पाहणार आहोत. कोरोनाचा धोका काहीसा वाढलेला आहे. तिकडे राज्यसभेसाठी एकनाथ खडसे यांचा पत्ता कट झालाय. त्यांना आता आस आहे विधान परिषदेची. तर ज्योतिरादित्य शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ते भोपाळमध्ये पोहोचले. भोपाळच्या भाजप कार्यालयात एका भव्य रॅलीनं ते पोहोचले आणि तिथे त्यांनी कार्यकर्त्यांनाही संबोधित केलं. या 3 महत्त्वाच्या बातम्या आपण पुढच्या अर्ध्या तासात अतिशय सविस्तरपणे आणि नेमकेपणाने पाहणार आहोत. आणि सगळ्यात सुरुवातीला अर्थात कोरोनाच्या बद्दलच्या बातम्या. आणि कोरोनाशी भारतीयांचा आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या नागरिकांचा लढा जोरात सुरू आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण 12 रुग्ण आता आहेत. पहिल्या रुग्णाच्या सोबत 44 जणांनी प्रवास केला होता किंवा त्यांचा संपर्क आला होता. या सगळ्यांच्या चाचण्या निगेटिव्ह आहेत. त्यांना कोणताही धोका नाही, कोणतीही लक्षणं त्यांच्यात नाहीत. पण ट्रिपल लेअर मास्कची गरज नाही असं म्हटलंय आरोग्यमंत्री राजेश टोपे. ट्रिपल लेअर मास्क फक्त त्या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या करता आवश्यक आहे. तिकडे IPLची तिकीट विक्री रोखण्याचा निर्णय झालाय. देशातल्या 12 राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव आहे आणि त्यामुळेच 13 मार्चपासून परदेशी पर्यटकांना व्हिसा द्यायचा नाही अशा प्रकारचा ठाम निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना साथीचा आजार घोषित केला आहे. तर चीनमध्ये कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिक युद्ध पातळीवर आणि आक्रमक प्रयत्न करण्यात येत आहेत. चीनच्या काही अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की फार चिंतेचा काळ होता तो आता कमी व्हायला लागलाय. संपूर्ण जगभरामध्ये दहशत पसरवणाऱ्या कोरोनाचा प्रसार थांबायला तयार नाहीये. त्याचा सामना करण्यासाठी सर्वच देश कसून प्रयत्न करतायत. चीन, इटली, अमेरिका यासारख्या बलाढ्य देशांना सुद्धा कोरोनानं जेरीस आणलंय. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला साथीचा आजार घोषित केलाय. WHOनं घोषित केलेला आतापर्यंतचा हा 3रा साथीचा आजार आहे. 1918 मध्ये पहिल्यांदा इन्फ्लुएन्झा साथीचा आजार जाहीर करण्यात आला होता. तर 2009 मध्ये H1N1 ची साथ WHOनं घोषित केली. कोरोनाच्या साथीनं आतापर्यंत जगभरातल्या 113 देशांना कवेत घेतलंय. 1,27,000 पेक्षा जास्त नागरिकांना याची लागण झाली आणि आतापर्यंत 4,700 नागरिकांचा कोरोनानं बळी घेतलाय. कमालीची सावधगिरी आणि सज्जता बाळगूनही कोरोनानं भारतात शिरकाव केलाय आणि देशभरात दहशतीचं वातावरण तयार झालंय. कोरोनाग्रस्तांची देशातली संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे IPLच्या मॅचेसही संकटात सापडलेत. यंदाच्या IPLच्या भवितव्यावर चर्चा करण्यासाठी 14 मार्चला गव्हर्निंग काउन्सिलची बैठक होणार आहे. कोरोनानं देशभरात आतापर्यंत केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू, पंजाब, नवी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि जम्मू काश्मीर तसंच लडाख या ठिकाणी दहशत पसरवली आहे. ऐन परीक्षेच्या हंगामात कोरोना विद्यार्थी आणि पालकांची सुद्धा परीक्षा घेतोय. अनेक ठिकाणी शाळा आणि कॉलेजेस बंद करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना हॉस्टेल सोडायला सांगण्यात आलंय. ऑर्डर ये निकला कि हमको 18 तारीख तक हॉलीडे पे मतलब अच्छा यानी क्लासेस सस्पेंड कर दी. क्लासेस सस्पेंड हो रही है और हमको ऑर्डर मिला कि घर जाना. अच्छा क्यों, क्या यानी किसके चलते हुए या कोरोना सेफ्टी के लिए अपन को घर जाने का वो दिया निकला नोटिफिकेशन. 900 बच्चे सीनियर पढ़ते हैं, उसमें से 700 बच्चे घर जा चुके हैं. जो बचे हुए जो बच्चे हैं वह आज सुबह से निकल रहे हैं और आज शाम तक कल सुबह तक. हमारे लिए जो 6 बजे का जो डेडलाइन था उसको भी आगे बढ़ा दिया गया है.
कोरोनाशी सामना करण्यासाठी भारत सरकारनं सज्जता केली आहे. अनेक पावलं उचलली आहेत. 13 मार्चच्या संध्याकाळपासून 35 दिवस विदेशी नागरिकांसाठी पर्यटक व्हिसा रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याच काळात केवळ राजकीय आणि रोजगार व्हिसा देण्यात येईल. पण भारतात यापूर्वी आलेल्या सर्व परदेशी नागरिकांचे व्हिसा वैध राहतील. दिल्लीतील थिएटर्स 31 मार्च पर्यंत बंद असणार आहेत. जहाँ पे एग्ज़ाम्स नहीं है, जो एग्ज़ाम्स हैं बस वो चलते रहेंगे. बाकी सभी स्कूल्स और कॉलेजेस 31 मार्च तक के लिए बंद कर दिए जाएंगे. जो क्वारंटाइन करने के लिए सफिशेंट बेड्स हम लोगों के पास हैं, मतलब अगर किसी को आइसोलेशन में रखना है, क्वारंटाइन करना है, तो उसके लिए सफिशेंट बेड्स का इंतजाम किया गया है. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत, पण त्यावरची लस अजूनही तयार झालेली नाही. लोकांना वाचवणं आणि सोबतच अर्थव्यवस्था सावरण्याचं मोठं आव्हान कोरोनानं जगासमोर उभं केलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि हे आव्हान मोडून काढण्यासाठी भारत आपल्या परीने अधिकाधिक सज्ज होतोय. तिकडे राज्यातल्या कोरोनाच्या स्थितीबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काय सांगितलं पाहूत. 7 देशांमधून जे अतिबाधित देश आहेत त्या 7 देशांमधून येणाऱ्या फ्लाइट्स आणि येणारे पॅसेंजर्स त्यांना 100% क्वारंटाईन करणे आहे. त्यामुळे त्यांना खास करून 3 मेट्रो शहरांमध्ये मुंबई, नागपूर, पुणे जिथून हे फ्लाइट्स येऊ शकतात त्या ठिकाणच्या कॉर्पोरेशन्सच्या कमिशनर्सला या आलेल्या पॅसेंजर्सला क्वारंटाईन करण्यासाठीची व्यवस्था करण्यासाठी उद्या दुपारी 11 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे. तिकडे कोरोनापासून बचावासाठी हँड सॅनिटायझरचा वापर वाढलाय आणि त्यातूनच काही धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. तो म्हणजे बनावट सॅनिटायझरची विक्री आणि उखळ पांढरं करण्याचा हा सगळा प्रकार आहे. मुंबईतल्या सांताक्रूज परिसरातल्या वाकोला इथे बनावट सॅनिटायझर बनवणाऱ्या कारखान्यावर एफडीएनं छापा घातला. यावेळेला 1,10,000 रुपयांचं बनावट सॅनिटायझर जप्तही करण्यात आलं. मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स नंबर नव्हतं म्हणून मी आणि येल्लावर आम्ही दोघे जण आलो इथे. तो बघितलं याच्यात मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स नाहीये. एफडीए इश्यू करताय हँड सॅनिटायझरसाठी. आणि इथे आल्यानंतर आम्हाला कळलं की ते ॲलोव्हेरा, युकिलिप्टस ऑइल आणि ग्लिसरीन यापासून ते बनवत आहेत. म्हणून ते आम्ही त्यांचा संपूर्ण जो माल आहे रेडीमेड त्यांनी आता आठवड्याभरापासून चालू केलं होतं. आम्ही त्यांचा सगळं मॅन्युफॅक्चरिंग, सगळे युटेन्सिल्स, मशिनरी आणि तयार केलेला माल आम्ही सगळा जप्त केला. नहीं मैडम, इस टाइप तो मेरा कुछ भी नहीं था क्योंकि मैं आयुर्वेद में काफी टाइम से हूँ और अगर मुझे ऐसा ही होता तो मैं ये चीजें बहुत सारी पहले चालू कर देता. और बाकी के भी आप मेरे इसमें देखेंगे जितने भी प्रोडक्ट है मैं चैलेंज के साथ में बोल देता हूँ, कोई भी प्रोडक्ट मार्केट के हिसाब से जरा भी बेकार नहीं है. कोरोनाचा शिर्डीत सुद्धा परिणाम जाणवू लागलाय. साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी रोडावली असून दर्शन रांगा पूर्णपणे ओस पडलेत. साईबाबा संस्थांकडून नॉन कॉन्टॅक्ट इन्फ्रारेड थर्मामीटर याचं प्रात्यक्षिक करण्यात येत आहे. तसंच संस्थांकडून साफसफाईसोबतच हँड सॅनिटायझरची सुद्धा व्यवस्था करण्यात आली. पंढरपूरच्या विठ्ठलाला दररोज हजारो भक्त आवर्जून गर्दी करतात, त्याच्यापुढे नतमस्तक होतात. हे मंदिर, त्याचा परिसर सुद्धा काहीसा ओस पडल्यासारखं चित्र आहे. तिकडे नाशिकमध्ये नवशा गणपतीचं मंदिर हे अतिशय प्रसिद्ध आहे. चतुर्थीला तर इथे हजारो भाविक गर्दी करतात. पण आजच्या चतुर्थीला कोरोनाचं सावट इथे पाहायला मिळतंय. नाशिकच्या या नवशा गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीनं मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या हाताला सॅनिटायझर लिक्विड लावलं जात आहे आणि मगच दर्शनासाठी सोडलं जात आहे. कोरोनामुळे कोसळलेला शेअर बाजार अजूनही सावरू शकलेला नाही. गुरुवारी सेन्सेक्समध्ये 2,919 अंकांची घसरण झाली तर निफ्टी 868 अंकांनी गडगडला. 23 मार्च 2018 नंतरची सेन्सेक्सची ही सगळ्यात मोठी घसरण आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर सुद्धा कमी झालेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरल्यामुळे त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झालाय. सोन्यापाठोपाठ चांदीची किंमतही घसरली. चांदीचे दर प्रति किलो 516 रुपयांनी कमी झाले आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुण्यामध्ये जर परदेशातून नागरिक परतले तर त्यांना 14 दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
जर त्यांच्यामध्ये कोरोनाची काहीही लक्षणं दिसली तर नायडू हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येईल. अशी ठिकाणं आता वैद्यकीय सुविधांनी पूर्णपणे सज्ज करण्यात आलेत. तसंच एक ठिकाण जिथे 80 खोल्या आहेत आणि एका खोलीत 2च जणं राहू शकतात असे 160 जणं अंडर ऑब्झर्वेशन ठेवता येईल अशी सुद्धा विशेष व्यवस्था करण्यात आली. बहुतांश याची बाधा झालेले जे लोक आहेत त्यांनी परदेश वारी केलेली आहे आणि फक्त एकच असा ड्रायव्हर आहे जो यांच्या संपर्कात आला. मात्र ही संख्या जर वाढली तर हॉस्पिटल्स कमी पडू नयेत यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केलेली आहे आणि अशा प्रकारे काही रूम्स ज्या आहेत त्या तयार करण्यात येत आहेत. म्हणजे जर का परदेशातून काही लोक आले त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल साधारणतः 14 दिवस का 21 दिवस, ज्याला क्वारंटाईन किंवा आयसोलेशन होतात. अशाच एका ठिकाणी मी आहे जिथं बघा सगळी तयारी जी आहे ती करून ठेवलेली आहे. जवळपास 80 रूम्स आहेत आत्ता मी जिथं आहे तिथं आणि या ठिकाणी प्रत्येक रूममध्ये 2 जणं अशी ही व्यवस्था आहे. ही रूम कशी असणार आहे ह्याची आपण एक झलक बघूया. बघा बंकर बेड्स म्हणतो अशा पद्धतीचं इथं आहे. इथं एका रूममध्ये फक्त 2च जणांना ठेवता येणार आहे. त्यामुळे इथं आपण जर बघितलं तर इथं 2 बेड जे आहेत ते सुसज्ज करण्यात आलेले आहेत. जरी याची क्षमता जास्त असली बंकर बेडची तरी एका रूममध्ये 2 म्हणजे जवळपास अशा 80 रूम आहेत. त्यामुळे 160 जणांची गरज पडली तर त्यांना इथं ठेवलं जाऊ शकतं. आणखीन काय काय सुविधा असणार आहेत आपल्या बरोबर बोलण्यासाठी मीनाक्षी ठाकूर आहेत ज्यांच्याकडं याचा चार्ज दिलेला आहे. मला सांगा की काय काय असणार आहे आता आपण जिथं आहोत तिथं जर समजा गरज भासली तर किती रुग्णांना आपण अंडर ऑब्झर्वेशन ठेवू शकतो. इथे आपण जवळपास 100 लोकांना आपण ठेवू शकतो. सगळी मेडिकल युनिट उद्यापासून सुसज्ज होईल आणि जर पेशंट एखादा आला तर तो एअरपोर्टवरनं डायरेक्ट त्याला इकडे आणून अंडर ऑब्झर्वेशन 14 डेज ठेवण्यात येईल. 14 दिवस हे आपण जस्ट दाखवतो प्रेक्षकांना की कळावं की कशा पद्धतीनं प्रशासन हे तयार आहे आणि जर का रुग्णांची संख्या वाढली तर कमी पडू नये यंत्रणा यासाठी ही जी तयारी आहे सगळी केलेली आहे आणि अत्यंत सुसज्ज अशी ही सगळी इमारत आहे ज्याच्यामध्ये जवळपास 80 खोल्या आणि प्रत्येक खोलीमध्ये 2 बेड म्हणजे 160 जणांची इथं सोय होऊ शकेल अशी ही तयारी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाडेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. त्यामुळे महाराष्ट्रातले सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आहेत आणि त्यामुळे पुणे महापालिकेनं विशेष तयारी केली आहे. इकडे कोरोनाचं संकट लक्षात घेऊन सरकारकडून विमानतळावर सुद्धा विशेष काळजी घेतली जाते. परदेशातून आलेल्या नागरिकांचं स्क्रीनिंग केल्यानंतरच त्यांना बाहेर सोडण्यात येतं. यासाठी मुंबई विमानतळावर 100 डॉक्टरांची एक टीमच तयार करण्यात आली. हे डॉक्टरांचं पथक विमानतळावर 24 तास डोळ्यात तेल घालून प्रवाशांची तपासणी करेल. विमानतळावरील तपासणीचा हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आम्ही न्यूज 18 लोकमतवर दाखवतो आहोत. दुबईहून मुंबईत परतलेल्या प्रवाशांच्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाला. मात्र ज्या दुबईतून प्रवासी निघाले होते त्या दुबईत मात्र कोरोनाचा मागमूस सुद्धा पाहायला मिळाला नाही. इथलं जनजीवन नेहमीप्रमाणे सुरळीत आहे. कोणती व्यक्ती मास्क लावून फिरत नाही, कोरोनाची कोणती भीती नाही असंच इथे पाहायला मिळत आहे. हा काही काळापूर्वीचा दुबईतला व्हिडिओ. तिकडे चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसनं घेतलेल्या बळींचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललाय. तसंच कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णसंख्येत सुद्धा झपाट्यानं वाढ होते. इस्रायलमधील शास्त्रज्ञांनी जीवघेण्या कोरोना व्हायरसवर लस विकसित केल्याचा दावा केला आहे. लवकरच याबद्दल घोषणा होण्याची शक्यता आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकच्या नंतर आपण या क्षणाची दुसरी मोठी बातमी पाहणार आहोत. राज्यसभा निवडणुकीसाठी कोण झालं फायनल आणि शिवसेनेत कोणाला डावललं गेलं आणि कोणाची लागली वर्णी.
महाप्राईम टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिल्यानं पक्षातल्या बड्या नेत्यांना धक्का बसलाय, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षानं डॉक्टर भागवत कराड यांना उमेदवारी दिली। एकनाथ खडसे यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना उमेदवारी दिली जाईल असा अंदाज होता, पण भाजपनं अनेकांना खासदारकीचं स्वप्न दाखवून ते भंग केलं असं बोललं जात आहे। शिवसेना आणि भाजपनं राज्यसभा निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांवरून दोन्ही पक्षात नाराजी पसरली आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा हात सोडून शिवबंधन बांधणाऱ्या प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। शिवसेनेचे वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे, दिवाकर रावते आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांची नावं उमेदवारीसाठी चर्चेत होती, मात्र शिवसेना नेतृत्वानं चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली। गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गीते हे वरिष्ठ नेते पराभूत झाले, त्यामुळे यापैकी एका नेत्याला राज्यसभेत संधी दिली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती। मात्र पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या निकटवर्ती असलेल्या चतुर्वेदींना संधी देण्यात आली। भाजपनं राज्यसभेच्या तिन्ही जागांची घोषणा केली आहे, त्यामध्ये उदयनराजे भोसले आणि सहयोगी पक्षाचे रामदास आठवले यांचा समावेश आहे। भाजपनं डॉक्टर भागवत कराड यांचं नाव जाहीर केल्यानं एकनाथ खडसे आणि सहयोगी खासदार संजय काकडेंच्या नावाला पूर्णविराम मिळालाय। मात्र दिल्लीतल्या राजकारणात रस नसल्याचं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलंय। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिल्लीला माझं नाव गेलेलं आहे किंवा इथून शिफारस केलेली आहे असं भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठांनी मलाही सांगितलं होतं, वर्तमानपत्राद्वारे टीव्हीवरही आम्ही सांगितलेलं होतं, पण मला अपेक्षा नव्हती की राज्यसभेमध्ये माझं नाव येईल। दुसरं असं होतं की मला राज्यसभेमध्ये फारसा इंटरेस्ट नाहीच आहे, मला राज्याच्या राजकारणात जेवढा रस आहे तेवढा दिल्लीच्या राजकारणामध्ये रस नव्हता, पण दुसरं कुठलंही नाव नव्हतं। माझं 2 तारखेपर्यंत माझं सदस्य आहे, मी सहयोगी सदस्य भारतीय जनता पक्षात। 2 तारखेनंतर मी आमचे बरेचसे सहकारी आहेत, त्या सहकाऱ्यांना सगळ्यांना बोलून चर्चा करून आम्ही भारतीय जनता पक्षाचं सदस्य होणार आहे। सदस्य होऊन भारतीय जनता पक्ष जी काही जबाबदारी देईल मला, देवेंद्र फडणवीस असतील, नरेंद्र मोदी असतील, प्रदेशाध्यक्ष किंवा देशाचे अध्यक्ष जी काही जबाबदारी देतील ती जबाबदारी मी आनंदात पार पाडेल। राज्यसभेच्या 3ऱ्या जागेसाठी भाजपमध्ये हंसराज अहिर, किरीट सोमय्या, संजय काकडे आणि विजया रहाटकर यांची नावं चर्चेत होती, मात्र ही सर्व नावं मागे पडून पंकजा मुंडेंचे समर्थक भागवत कराड यांना संधी देण्यात आली, तर शिवसेनेनं नवख्या प्रियंका चतुर्वेदींना उमेदवारी दिली। आता या उमेदवारीवरून निर्माण झालेली नाराजी दोन्ही पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार आहे। सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तेव्हा हे राजकारणात असं होतच असतं, जे अपेक्षित असतं ते घडत नाही आणि अनपेक्षित कधी घडेल सांगता येत नाही। यासोबतच महाप्राईम टाईममध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आता बातमी आहे मध्य प्रदेशातल्या राजकीय महानाट्याची। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे आज पहिल्यांदाच भोपाळमध्ये पोहोचले। भोपाळमधल्या भाजपच्या कार्यालयात त्यांचं पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं। यावेळेला त्यांनी कार्यकर्त्यांच्या समोर जोरदार भाषणही केलं। यावेळेला त्यांनी माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भरभरून स्तुतीही केली। या बुलेटिनमध्ये इथे थांबूया। थोड्याच वेळात माझा सहकारी विशाल परदेशी सोबत गुन्हे जगतातल्या खास बातम्या।